नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयानं 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या अशोक खरातची SIT कडून कसून चौकशी सुरू असून विविध धक्कादायक माहिती समोर येते। अशोक खरात प्रकरणी सुरू असलेल्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या 3 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अशोक खरातनं विविध मालमत्तांची मोठी खरेदी केली आहे। अशोक खरातनं 4 वर्षात 70 कोटींची बेनामी मालमत्ता जमवल्याचं SIT तपासात उघड झालंय। विशेष म्हणजे खरातनं सारे व्यवहार रोख पैशात केले होते। अशोक खरात कॅशनच व्यवहार करत असल्याचे पुन्हा उघडकीस आलंय। अशोक खरातने रोख व्यवहारातून आर्थिक साम्राज्य उभं केलंय। 3 दिवसात अशोक खरातच्या बँक खात्यांची 3 वेळा SITनं तपासणी केल्याची माहिती समोर आहे। कोणताही अधिकृत हिशोब नसल्याची शक्यता आहे। व्यवहारांची साखळी उलगडण्याची सुरुवात झाली असून मोबाईलमधून डेटा जप्त, महत्त्वाचे पुरावे हाती लागलेत। अशोक खरातचे 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये अशोक खरातनं मोठी गुंतवणूक केली आहे। अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं आहेत। शिर्डी पतसंस्थांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावे खाते उघडून या खात्यांवर अशोक खरात हा व्यवहार करत होता। खरात हा सावकारीचं काम करून लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करत होता। यातील अनेक व्यवहार हे समता आणि जगदंबा या 2 पतसंस्थांच्या माध्यमातून झालेत। त्यामुळे पोलिसांनी या पतसंस्थांना पत्र देऊन खात्यांची माहिती मागवली आहे।